जय भवानी अनसूर क्रिकेट संघाला, पण समोर आहे दर्शन दन फटकेबाजी करणारा खेळाडू. पहिला चेंडू शॉर्ट अंपॉल डीप मिड विकेटला उडवलाय. चेंडू सीमा रेषेवर 6 धावांसाठी. क्रिकेटर्स आणि दुर्वांग विजयासाठी मैदानावर 5-25. सुशांत नाईक प्रणय भाकर टॉस साठी या विजयासाठी 5 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. ज्या खेळाडूने झेल सोडलाय तो भयभीत झालाय मैदानावर. दर्शन बांदेकर. मी म्हणे मॅच बीके स्पोर्ट क्रिकेट संघाची होती. तुषार झेल टिपायचं होतं. तुषारनं सांगितलंय सर्व काही जाऊ दे, आज तुला करायचं आहे. गौरव आरोंदेकर, आज तुझी परीक्षा आहे आणि आज तुला ताकद लावायची आहे. मोठा फटका. चेंडू आमच्या मान्यवर कक्षामध्ये. चेंडू सीमा रेषेबाहेर. बांदेकरनं 5 चेंडू मध्ये 5 मोठे फटके टोलावलं तर प्रीतम सावंत कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जय भवानी अनसूर क्रिकेट संघाने सांगितलंय 1000 आहेतच, पण तुला मॅच फिनिश करायची आहे. भाऊ मालवणकर खुश झालेत. लाईव्ह या स्पर्धेचा आनंद लुटतायत संघाचे संघ मालक. दिल की धडकन बीके स्पोर्ट क्रिकेट संघाच्या सर्कल मधील खेळाडूची असेल. फटका या मैदानावर फसलाय की काय? दर्शन बांदेकरनं मोठा फटका ठेवलाय. 3 चेंडू 3 मोठे फटके. मैदानावर 6 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. मॅच या मैदानावर 3-14. सुशांत नाईक टॉस साठी या 3-14. 3-13. 3 चेंडू विजयासाठी 13. समीर दरी ओके. 3 चेंडू विजयासाठी 13. 3-13. या मैदानावर 3-13 वाजलेत. बीके स्पोर्ट क्रिकेट संघाचा हा इतिहास आहे. दर्शन बांदेकर मैदानावर जर 5 चेंडू मध्ये 5 मोठे फटके टोलावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा 5 मोठे फटके दर्शनला मारावेच लागतील, कारण सामना विजयी जायचा आहे मैदानावर. 2 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. हा चेंडू लाख मोलाचा आहे. दिल की धडकन. प्रवीण किंदळेकरनं मी म्हणेन काम केलं होतं. दर्शन बांदेकरला बाद केलं होतं. झेल पकडायचं होतं बीके स्पोर्ट क्रिकेट संघाला. 2 चेंडू 7 धावा मैदानावर. स्क्वेअर चेंडूचा इशारा या मैदानावर. 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता? मी म्हणेन जय भवानी अनसूर क्रिकेटसाठी सामना पूर्णपणे फसला होता मैदानावर, कारण दर्शन बांदेकरचं झेल उडलं होतं मैदानावर. मोठा फटका या मैदानावर. सुपर नाही डुपर नाही, सामना फिनिश केला दर्शन बांदेकरनं. 5 चेंडू मध्ये 5 मोठे फटके. पुन्हा एकदा आपण बघितलं दर्शन बांदेकरचे जय भवानी अनसूर क्रिकेट संघासाठी आणि सामना समाप्त झाला मैदानावर.